चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षाच्या दृष्टिकोनातून मानसिक क्षमता चाचणी हा घटक या ठिकाणी आज शिकणार आहोत। तर त्यामध्ये आज शिकणार आहोत बघा आपण वेगळे पद शोधणे। म्हणजे थोडक्यात प्रश्न दिलेला असेल बघा 4 पद, तर 4 पदांपैकी कुठले तरी 3 पद हे सारखे असतील, कोणातरी दृष्टिकोनातून सारखे असतील आणि एक पद वेगळं असेल, तर ते वेगळे पद शोधणे या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत। तर ते शोधत असताना काय करायचं आपल्याला, बघा दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या ह्या कोणत्या तरी बाबतीत समान असतात व चौथी आकृती ही त्यांच्यापासून वेगळी असते आणि तेच आपल्या या ठिकाणी उत्तर असते। तर ती वेगळी आकृती या ठिकाणी शोधावयाची असते। बघा एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी काही शक्यता तपासून पाहाव्या, जसे की बघा आकृतीत असणारा रेखांकित किंवा छायांकित भाग, त्याचा आकार, स्थान लक्षात घ्यावे। दिलेल्या आकृतींपैकी 3 आकृत्यांचे समान 2 भाग करता येतात, मात्र एक आकृतीचे समान 2 भाग करता येत नाही। म्हणजे काय, तर 3 आकृत्यांचे आपल्याला समान 2 भाग करता येतात, तर एक चौथी आकृती असते त्याचे समान 2 भाग करता येत नाहीत। आणखी सांगतात एकात एक अशा 2 किंवा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी व मग आतील आकृत्यांची तुलना करावी। म्हणजे एकात एक जर आकृत्या असतील तर अगोदर बाहेरील आकृत्यांची तुलना करावी आणि त्यानंतर आतील आकृत्यांची तुलना करावी। आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात। चला तर मग आता सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते या ए, बी, सी आणि डी 4 आकृत्या दिलेल्या आहेत, तर यातील 3 आकृत्या काहीतरी बाबतीत समान आहेत आणि चौथी आकृती ही एक वेगळी आहे। तर यामध्ये सुरुवातीला बघा हा या ठिकाणी चौरस आहे आणि या चौरसाच्या 4 कोपऱ्यावर आणखी त्याला चौरस जोडलेले आहे। परत नंबर 2 ला हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या याच प्रमाणे आणखी 3 कोपऱ्यावरती छोटे छोटे त्रिकोण जोडलेले आहेत। परत या ठिकाणी एक चौरस आहे आणि या चौरसाच्या मध्ये जो चौरस आहे त्या 4 कोपऱ्यावर 4 चौरस जोडलेले आहेत। बघा या ठिकाणी यांचं एक साम्य आहे। या बाबतीत हे जे वर्तुळ होतं त्या वर्तुळामध्ये जर 4 कोपऱ्यावर 4 वर्तुळे जोडले असतील तर तेही त्यांच्यामध्ये साम्य आलं असतं। पण काय झालं तर ते 4 बाहेरून न जोडता मध्ये घातले, म्हणजे मग ही आकृती यामध्ये काय झाली, वेगळी झाली। ही या प्रकारे जर असती तर यांच्यासोबत साम्य आलं असतं, पण या प्रकारे असल्यामुळं ही वेगळी झाली, तर या प्रकारे नाहीये म्हणून ही वेगळी आहे। म्हणजे आपलं उत्तर आहे बघा या ठिकाणी डी। नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी जर म्हटलं तर पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे, वर्तुळाच्या बाहेरून चौकोन आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये सरळ सरळ हा एक षटकोन आहे बघा आणि त्याच्या बाहेरून पण षटकोन आहे। मग आता या ठिकाणी काय झालं, बाहेरून वर्तुळ आहे आणि आतमध्ये षटकोन आहे। या ठिकाणी बाहेरून पंचकोन आहे आणि त्याच्या आतमध्ये वर्तुळ आहे। मग थोडक्यात आपल्या असं लक्षात आलं या ठिकाणी बाहेरील आकृती आणि आतील आकृती ह्या वेगवेगळ्या आहेत। या ठिकाणी बाहेरील आकृती आतील आकृती वेगवेगळ्या आहेत। या ठिकाणी बाहेरील आकृती आतील आकृती वेगवेगळ्या आहेत, पण नंबर 2 मध्ये बाहेरील आकृती आणि आतील आकृती समान आहे। बघा मग काय, समान वेगळे वेगळे वेगळे, मग काय झालं साम्य, तर वेगळे 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 समान। म्हणजे काय, तर वेगळी कोणती सांगता येते या ठिकाणी, काहीतरी बाबतीत वेगळे पण आलेले या ठिकाणी, तर समानता हेच त्याचं वेगळे पण आहे, बरोबर आहे। म्हणून उत्तर आहे बघा आपलं बी। सेव्ह अँड नेक्स्ट मध्ये बघा या ठिकाणी एक चेहरा दाखवलेला आहे। एक चेहरा आहे आणि या फेस मध्ये फरक काय आहे, तर या ठिकाणी डोळे बघा 1 नंबरला या प्रकारे आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये डोळे
याच प्रकारे आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र डोळे या प्रकारे दाखवलेले आहेत आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा या प्रकारे आहेत. म्हणजेच बघा ए, बी आणि सी ह्यांच्या डोळ्यांचा आकार या प्रकारे आहे, म्हणजे यांच्यामध्ये साम्य या प्रकारे आहे. पण या ठिकाणी सी मध्ये या प्रकारे आहे. म्हणजेच काय तर सी मधील डोळ्यांचा जो आकार आहे या ए बी डी पेक्षा वेगळा आहे, म्हणून ही आकृती आपलं या ठिकाणी उत्तर आहे. वेगळेपण म्हणजे उत्तर आहे बघा सी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता या ठिकाणी काय झालं, हा एक चौरस आहे. याच्या मध्ये एक रेष टाकली आणि इथून असं जोडला, आणखी त्याला विभाजित केलं. मग इथे एक सर्कल आहे, भरीव सर्कल आहे आणि इथं एक स्टार आहे. मग बघा ही आकृती या प्रकारे आहे, ही पण आकृती तशीच आहे. बघा पहिला एक मुख्य चौकोन, त्याचे दोन भाग केले. मग ही आकृती तशी आहे, ही पण आकृती तशी आहे आणि ही पण आकृती तशी आहे. म्हणजे ए बी डी यांच्यामध्ये साम्य आहे. पण या ठिकाणी काय केलं, सी मध्ये बघा, सी मध्ये काय केलं तर हा जो चौकोन होता तर असा वरतून वेगळा इथपर्यंतच न करता त्याला इथपर्यंतही वेगळं करून टाकलं. आणि मग या ठिकाणी दिला बघा स्टार आणि या ठिकाणी दिला भरीव वर्तुळ. मग वेगळे पण काय या तिघांमध्ये ए बी डी यांच्यामध्ये साम्य अशी आकृती आहे. तर सी त्यांच्यापासून वेगळा पडलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे बघा या ठिकाणी काय उत्तर आपलं तर सी. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी सिलेक्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय झालं बघा, तर अशा आकृती आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय केलं तर हा एक स्टार रिक्त सर्कल, त्यानंतर इथे बघा कसं फिरतोय आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असं फिरतोय बघा. बरोबर आहे. कसं फिरतोय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे लक्षात घ्या. असं पहिला आहे बघा रिक्त सर्कल, बघा आहे भरीव सर्कल, बघा आहे चौकोन पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं बघा, पहिला भरीव सर्कल, रिक्त सर्कल असं जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत गेलो आणि मग चौकोन. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, पहिला रिक्त सर्कल, त्याच्यानंतर येते भरीव सर्कल आणि त्याच्यानंतर येते चौकोन. चौथ्या आकृतीमध्ये पण पहिला रिक्त सर्कल, भरीव सर्कल आणि नंतर येते चौकोन. मग साम्य कोणत्या कोणत्यात आहे बघा, ए बी आणि डी, ए सी आणि डी. कसं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरत गेलो तर रिक्त सर्कल, समोर भरीव सर्कल, चौकोन. या ठिकाणी बघा रिक्त सर्कल असं फिरतो ना आपण, मग त्यानंतर आला भरीव सर्कल, तर भरीव सर्कल नंतर आला बघा चौकोन. मग असं फिरतोय ना, मग या ठिकाणी तसं रिक्त सर्कल, त्याच्या पुढे भरीव सर्कल, त्याच्या पुढे चौकोन. म्हणजे अशा पद्धतीत फिरतोय. या ठिकाणी तसंच फिरतोय, पण आधी काय आला बघा भरीव. भरीवच्या पुढे जर असं गेलं तर येते रिक्त आणि नंतर येते चौकोन. म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे आपली बी, आणि ए सी डी या समान आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, या ठिकाणी काय सांगतात आपल्याला यू एन पी ए मध्ये, दुसऱ्यामध्ये काय आहे पी एन यू, तिसऱ्यामध्ये काय आहे एन व्ही पी आणि चौथ्यामध्ये यू पी एन. म्हणजे थोडक्यात काय बघा, या ठिकाणी यू एन पी हेच कॅपिटल लेटर, या ठिकाणी फक्त मागं पुढे राहिले पी एन यू. बघा यू आहे, एन आहे, पी आहे. याही ठिकाणी बघा इथला यू आहे, एन आहे, पी आहे. म्हणजे यू एन पी ए बी आणि डी मध्ये फक्त मागे पुढे झाले,
पण या ठिकाणी काय झाला तर यूच्या ऐवजी व्ही आला, म्हणजे वेगळे पण काय यामध्ये व्ही आहे वेगळे पण, म्हणजे आपलं उत्तर सांगता येते बघा सी, ऑड आउट, म्हणजेच काय करत आहोत आपण वेगळे पद या ठिकाणी शोधत आहोत. तर यामध्ये उत्तर आहे बघा आपलं सी. सिलेक्ट सी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता या ठिकाणी वेगवेगळे 4 आकृत्या ए बी सी डी. तर या ठिकाणी काय बघा हा एक चौकोन आहे, या चौकोनामधून असा ॲरो काढला आणि एक मध्ये ॲरो दिला, एक वरती ॲरो दिला. आता बी मध्ये काय झालं, आधी खालीच ॲरो दिला बघा, आधी खाली ॲरो दिला, मग मध्ये ॲरो दिला आणि वरती चौकोन दिला. पण आता या ठिकाणी बघा जी पहिली आकृती आहे ती ए मध्ये आहे, तीच सी मध्ये पण आहे, तीच डी मध्ये पण आहे. बी मध्ये मात्र वेगळी, आधी ॲरो ॲरो चौकोन, आणि या ए सी डी मध्ये चौकोन ॲरो ॲरो सेम आहे. मग वेगळी कोणती आहे बघा तर बी, म्हणून या ठिकाणी उत्तर आहे आपलं बी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर पहिल्या आकृतीमध्ये असं एक सर्कल आहे बघा, सॉरी आयत आहे आयत, आणि याला वरतून असं जोडलेलं आहे. मग काय झालं तर या ठिकाणी इथून इथपर्यंत असा भरीव भाग आहे बघा. मग असा कुठं कुठं आहे तर ए मध्ये आहे, असाच कुठे आहे पुन्हा सी मध्ये आहे, आणि असाच कुठे आहे बघा डी मध्ये आहे. पण या ठिकाणी काय झालं, जो बी मध्ये बघा, बी मध्ये हा जो एक आयत होता त्याला वरतून अशी एक आकृती, पण भरीव भाग कुठे खाली आहे. म्हणजे तिघांपेक्षा वेगळं कोण आहे, चौघांमध्ये वेगळं बी आहे. तर ए सी डी हे सारखे आहे, मग वेगळं पद सापडलेलं आहे आपल्याला बी, म्हणून ऑप्शन नंबर बी सिलेक्ट. सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट नंबर 3 मध्ये बघा, हा इथे एक त्रिकोण आहे, पुन्हा एकात एक गुंतलेला दुसरा त्रिकोण आहे, पुन्हा एकात एक गुंतलेला तिसरा त्रिकोण आहे. म्हणजे तीनही त्रिकोण कसे आहेत एकात एक गुंतलेले आहेत. मग या प्रकारे पुन्हा या ठिकाणी सर्कल पण एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, म्हणजे हेही त्यांच्यासारखे समान आहेत. या ठिकाणी 3 आयत आहेत बघा, हा एक उभा आयत, हा एक उभा आयत आणि एक आडवा आयत. हे 3 एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. म्हणजे काय झालं तर ए सी डी एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. पण या ठिकाणी बी मध्ये काय झालं बघा, 2 आयत असे एकमेकांना स्पर्शून आहेत आणि हे 2 एकमेकांत गुंतलेले आहेत. 3 आयत एकमेकांमध्ये गुंतलेले नाही आहेत, म्हणून वेगळे पद कोणते सापडते या ठिकाणी बी. म्हणजे सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी जर म्हटलं तर ही बी नंबरची आकृती अशी अशी बघा, अशी पुन्हा खाली आणि वरती, सी पण तशीच आहे आणि ही डी पण अशीच आहे जर आपण यांना सरळ केले तर. पण ही आकृती बघा 1 नंबरची कशी आहे, अशी 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 आणि अशी. म्हणजे डाव्या साईडचा भाग वरती जातो, उजव्या साईडचा भाग खाली येतो. आणि बी सी डी मध्ये डावीकडे बघा हा असा जाऊन उजवीकडील भाग वरती जातो. या तिन्हींमध्ये सुद्धा उजवीकडील भाग वरती आणि डावीकडील भाग खाली आहे. ए मध्ये मात्र वेगळं, उजवीकडील भाग वरती आणि डावीकडील भाग वरती आणि उजवीकडील भाग खाली आहे. म्हणजेच बी सी डी समान आहे, ए मात्र वेगळे आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ए. सिलेक्ट मग ऑप्शन नंबर ए. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, ऑप्शन नंबर ए बी सी डी. या ठिकाणी एक चप्पल आहे, बूट आहे, परत चप्पल आहे. मग या ठिकाणी असं लक्षात येते का, आणि या ठिकाणी बघा सी मध्ये पाय मोजे. मग हे चप्पल पादत्राण आहे,
बी मध्ये सुद्धा बूट एक पादत्राण आहे, डी मध्ये सुद्धा चप्पल पादत्राण आहे. म्हणजे ए बी डी हे पादत्राणे आहे आणि त्यांच्यामध्ये यूज करतोय आपण मोजे, पाय मोजे. म्हणून या ठिकाणी वेगळं पद कोणतं आहे बघा, सी. म्हणजे उत्तर आहे सी. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा आता या ठिकाणी ए बी सी डी यांच्यामध्ये कसं कसं आहे, तर सर्कल सिस्टम आपण अशी चालत गेलो बघा घड्याळाच्या दिशेने. तर या ठिकाणी पहिले लागते आपल्याला अधिक, दुसरे लागते बघा गुणिला, तिसरे लागते रिक्त सर्कल आणि चौथे आहे बरोबर चिन्ह. दुसऱ्यामध्ये काय होते बघा, या ठिकाणी गुणिला या पद्धतीत गेलो तर मग येते सर्कल, तिसऱ्यांदा येते बरोबर चिन्ह आणि चौथ्यांदा येते बघा त्रिकोण. तिसऱ्या आकृतीमध्ये आधी लागते बघा अधिक पासून सुरू करू आपण, अधिक, नंतर येते बघा गुणिला, नंतर येते सर्कल आणि नंतर येते बरोबर चिन्ह. चौथ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लागते अधिक आणि या पद्धतीत ॲरो सारखी फिरत गेलो तर लागते गुणिला, परत असं गेलो तर येते रिक्त सर्कल आणि वरती गेला बरोबर चिन्ह. मग बघा बरं, अधिक गुणिला सर्कल बरोबर कुठे आहे, ए मध्ये आहे. अधिक गुणिला सर्कल बरोबर सी मध्ये आहे. अधिक गुणिला सर्कल बरोबर डी मध्ये आहे. या ठिकाणी मात्र गुणिला सर्कल बरोबर त्रिकोण, अधिक चिन्ह नाही, पहिल्याच ठिकाणी आपल्याला सापडलं होतं. म्हणून वेगळे पद कोणतं आहे बघा या ठिकाणी बी. म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. मग सिलेक्ट ऑप्शन बी. सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा एक सर्कल आहे, याला आपण जर सरळ केलं तर असं वरतून घेतलं तर काय झालं, मग त्याला हाफ काढलं, परत त्याला वरतून अशी एक रेष टाकली, पहिली एक मध्ये टाकली बघा, अशी एक रेष टाकली, वरतून अशी टाकली, तर डाव्या बाजूला तर जरा असं फिरून घेतलं तर डाव्या बाजूला येणार रिक्त सर्कल, उजव्या बाजूला येणार बघा भरीव सर्कल. म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण, डाव्या बाजूला येणार रिक्त, उजव्या बाजूला येणार बघा भरीव. सी मध्ये बी मध्ये काय झालं, ह्याला जर आपण वरतून घेतलं तर उजव्या बाजूला आलं बघा भरीव आणि डाव्या बाजूला आलं बघा रिक्त सर्कल. याला जर आपण असं करून घेतलं तर उजव्या बाजूला जाते रिक्त सर्कल आणि डाव्या बाजूला येते भरीव सर्कल. या ठिकाणी याला असं फिरून घेतलं, हा भाग वरतून घेतला तर डाव्या बाजूला येणार रिक्त सर्कल आणि उजव्या बाजूला जाणार बघा भरीव सर्कल. बघा बरं, मग उजव्या बाजूला भरीव सर्कल, उजव्या बाजूला भरीव सर्कल. ए बी आणि डी मध्ये, सी मध्ये मात्र डाव्या बाजूला भरीव, उजव्या बाजूला रिक्त. मग वेगळे पद कोणतं आहे आपल्याला, तर या ठिकाणी उत्तर आहे वेगळे पद सी. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी जर म्हटलं तर बघा हा जो के आहे तर खाली हा के या ठिकाणी काय झाली, त्याची आरशातील प्रतिमा झाली. बघा आरशातील प्रतिमेमध्ये उजव्या हाताची बाजू डाव्या हाताला येते. एक या ठिकाणी लक्षात घ्या, आपण याचा एक स्पेशल चॅप्टर पण शिकूया. आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, या ठिकाणी फक्त लक्षात घ्या. बघा आता यम काय झाली, पाण्यातील प्रतिमा. बघा वरील डाव्या बाजूला जो के आहे तर खाली जाऊन तो उजव्या बाजूला गेला आणि आरशातील प्रतिमा, ही कोणती आहे बघा आरशातील प्रतिमा. आणि ही कोणती आहे या ठिकाणी यम, हा वरील यम खाली डाव्या बाजूला आला आणि पाण्यातील प्रतिमा आहे. आणि कशा शोधाव्याचा स्पेशल चॅप्टर आपण घेणार आहोत बघा. चला सध्या लक्षात घ्या. आता हा डी या ठिकाणी गेला, ही आरशातील प्रतिमा झाली आणि टी या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा. आता हा क्यू जो आहे या ठिकाणी जाऊन आरशातील प्रतिमा, बघा आरशातील प्रतिमा आणि हा वाय पाण्यातील प्रतिमा. बघा हा व्ही जो आहे या ठिकाणी आरशातील प्रतिमा व्हायला पाहिजे होती, पण ती झाली बघा पाण्यातील प्रतिमा. आणि हा सी झालाय आरशातील प्रतिमा. बघा मग आधी आरसा, डावीकडून आरसा, उजवीकडून पाणी, डावीकडून आरसा, उजवीकडून पाणी, डावीकडून आरसा, उजवीकडून पाणी, हे तीन समान आहे.
या ठिकाणी मात्र डावीकडून आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा आणि उजवीकडून आरशातील प्रतिमा. म्हणजे बदल कुठे आहे बघा, तर डी मध्ये. म्हणून वेगळे पद आहे बघा आपल्याला या ठिकाणी डी. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर डी, सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता या ठिकाणी एक सर्कल, असं सर्कल घेतलं, मग ह्यामध्ये काय केलं तर गुणीला चिन्ह असं टाकलं, असे एक क्रॉस मध्ये, बरोबर आहे. याला असे 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 अशा अशा लाईनिंग टाकल्या. मग या ठिकाणी तशाच लाईनिंग टाकल्या, याही ठिकाणी तशाच टाकल्या. या ठिकाणी मात्र अशा टाकल्या उभ्या, पण ह्या मात्र आडव्या केल्या एक साईड. म्हणून म्हणून वेगळं पद कोणतं आहे, डी. म्हणजे आपलं उत्तर आहे बघा या ठिकाणी डी. म्हणून उत्तर सिलेक्ट ऑप्शन डी, सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आता या ठिकाणी काय झाले, असे दोन त्रिकोण किंवा अशी एक आकृती घेतली. थोडक्यात समजून घ्या. अशी आकृती, त्याला असं जोडलं, असं जोडलं, बरोबर आहे. आणि वरतून अशी आकृती घेतली. बघ, या साईडला अशी, या साईडला अशी, या साईडला अशी. असं कुठे कुठे शोधा. ए मध्ये आहे, असेच आहे बी मध्ये आहे, आणि असेच आहे डी मध्ये आहे. बघा सी मध्ये बदल काय केला बघा, ए बी सी, सॉरी ए बी डी मध्ये अशीच आहे, पण सी मध्ये थोडा फरक केला. हा जो अशी आकृती होती बघा, हिला अशी केली. मग वेगळे पद कोणते आहे बघा, सी. म्हणून आपलं उत्तर आहे या ठिकाणी सी. सिलेक्ट ऑप्शन सी. मग सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी आकृत्या बघा, ही एक खालून अशी 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 अशी, म्हणजे ही एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू, चार बाजू. ह्या आकृतीत किती बाजू आहेत एकूण, चार बाजू आहेत. ह्या पण आकृतीत एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू, चार बाजू. म्हणजे याही ठिकाणी आकृती किती बाजूंची आहे, चार बाजूंची. या ठिकाणी बघा, एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू आणि बाजूने चार बाजू. किती बाजू आहेत, चार बाजू. या ठिकाणी मात्र एक, दोन, तीन, चार, पाच. किती बाजू आहेत बघा, पाच बाजू. मग सारख्या चार चार चार, ए बी सी सारख्या चार चार बाजू, पण डी मध्ये मात्र पाच बाजू. म्हणून वेगळी आकृती कोणती आहे, तर डी नंबर. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा, ही अशी एक आकृती, एक अशी एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. या ठिकाणी पण हा असा एक त्रिकोण आहे, परत असा एक त्रिकोण आहे, पण एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. बघा, ए मध्ये गुंतलेले, बी मध्ये गुंतलेले आणि सी मध्ये सुद्धा हाफ सर्कल, एक असं असं, पण एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. पण या ठिकाणी बघा बरं, एक अशी एक अशी, एकमेकांना स्पर्श सुद्धा करत नाही, गुंतत नाही, म्हणजेच वेगळे पण दाखवते. म्हणून वेगळी आकृती बघा सी. सिलेक्ट ऑप्शन सी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, ABCD, जे ABCD चे कॅपिटल लेटर आहे. मग ए ची सुरुवात झाली इथं, मग नंतर आला बी आणि नंतर आला सी. तो सुरुवात झाली या जागेवर, बरोबर आहे. ए बी सी. डी मध्ये सुद्धा डी नंतर ई नंतर एफ. बघा, इथून सुरुवात झाली आणि इथं एंड झाला, शेवट झाला. मग बी मध्ये काय, डी ई एफ. सी मध्ये पण बघा, इथून सुरुवात जी, नंतर एच, नंतर आय, इथं शेवट झाला, म्हणजे जी एच आय. या ठिकाणी मात्र सुरुवात वरतून झाली, जे के आणि एल. मग बघा बरं, आकृतीच्या हिशोबाने वेगळं, तर ए बी सी यांच्यामध्ये सारखे पण आहे, साम्य आहे. डी मात्र वेगळी आहे जे के एल, पण
आकृतीच्या हिशोबाने चुकीत आले तर या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये आणि या ठिकाणी मात्र वर्तुळ. म्हणून वेगळी आकृती आहे बघा डी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा वरतून एक वर्तुळ आहे सर्कल, आतमध्ये त्रिकोण आहे. दुसऱ्या ठिकाणी काय झालं बघा वरतून वर्तुळच आहे, आतमध्ये पण वर्तुळ आहे. तिसऱ्या ठिकाणी काय झालं वरतून षटकोन आहे, आत वर्तुळ आहे. पण या ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये दोन आकृत्या एकमेकात मध्ये आहेत, पण त्यांनी एकमेकांना स्पर्श नाही केला, वेगवेगळे आहे. चौथ्या आकृतीमध्ये मात्र बाहेरून सर्कल आणि आतून चौकोन आहे, पण तो त्याला स्पर्श करतोय. म्हणून काय हा स्पर्श करत आहे, म्हणून ही आकृती काय झाली तर वेगळी. आणि या स्पर्श न करणाऱ्या यांच्यामध्ये साम्य सारखे आहे, वेगळी आकृती डी. म्हणजे उत्तर आहे बघा डी. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. आता बी मध्ये काय झालं बघा, बी मध्ये खालून एक यू असा आणि वरतून असा. हा यू जो आहे ही त्याची उजव्या साईडची बाजू, ही डाव्या साईडची बाजू, आणि या डाव्या बाजूवर वरतून उलटा यू. सी मध्ये सुद्धा बघा अशी आकृती, मग ही त्याची डावी बाजू, ही उजवी बाजू, त्या डाव्या बाजूवर वरतून अशी आकृती. डी मध्ये सुद्धा हा हाफ सर्कल, ही त्याची डावी बाजू, ही उजवी बाजू, आणि वरतून डाव्या बाजूवर पुन्हा हाफ सर्कल. ए मध्ये मात्र हा व्ही, ही त्याची डावी बाजू, ही उजवी बाजू, आणि उजव्या बाजूवर वरतून व्ही. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी उजव्या बाजूवर आहे ए मध्ये, बी मध्ये मात्र डाव्या बाजूवर, सी मध्ये सुद्धा डाव्या बाजूवर, आणि डी मध्ये सुद्धा डाव्या बाजूवर. बघा बरं साम्य डाव्या डाव्या डाव्या, तीन मध्ये साम्य, आणि वेगळे आहे ए उजव्या बाजूवर. म्हणून उत्तर आहे बघा आपल्या या ठिकाणी ए. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर ए. सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये आकृती ए बी सी डी, एक रेष अशी आहे तिच्या शेजारी दुसरी रेष. बी मध्ये एक रेष अशी आहे तिच्या शेजारी दुसरी रेष. सी मध्ये सुद्धा दोन आडव्या रेषा. डी मध्ये मात्र हा बघा आता ए बी सी मध्ये दिलेल्या ज्या दोन दोन रेषा आहेत त्या एकमेकीला स्पर्श नाहीत करत. बघा ह्या दोन एकमेकीला स्पर्श नाही करत. बी मध्ये सुद्धा स्पर्श नाही करत, सी मध्ये सुद्धा स्पर्श नाही करत. डी मध्ये मात्र एक अशी रेष आणि तिला स्पर्श करणारी उभी रेष स्पर्श करते. मग काय तर वेगळे आहे ना, या ए बी सी मध्ये स्पर्श करत नाही, यांच्यामध्ये एक सारखेपणा आहे. तर डी मध्ये मात्र स्पर्श करते, म्हणजेच वेगळेपण आहे. म्हणून आपलं उत्तर आहे बघा या ठिकाणी डी. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा आतमध्ये सर्कल, आत सर्वात अगोदर भरीव सर्कल, बाहेरून रिक्त सर्कल. बघा आतमध्ये भरीव सर्कल, बाहेरून रिक्त सर्कल, आणि त्याच्या बाहेर चौकोन. या ठिकाणी मात्र बघा आतमध्ये भरीव सर्कल, 2 नंबरला चौकोन, आणि 3 नंबरला पुन्हा सर्कल. या ठिकाणी आतमध्ये भरीव त्रिकोण, बाहेर सर्कल, आणि त्याच्या बाहेर मात्र त्रिकोण. या ठिकाणी आतमध्ये भरीव त्रिकोण, नंबर 2 चौकोन, आणि नंबर 3 त्रिकोण. ह्यांच्यामध्ये असं झालं का आतमध्ये जी आकृती आहे बघा, आतमध्ये 1 नंबरला जी आकृती आहे तीच 3 नंबरला आहे. बघा 1 आणि 3 साम्य. या ठिकाणी आत 1 2 3, आतमध्ये जो त्रिकोण आहे फक्त आत भरीव आहे तर बाहेर रिक्त आहे, म्हणजे 1 व 3 नंबरची आकृती सारखी. या ठिकाणी सुद्धा बघा, या ठिकाणी सुद्धा आतमध्ये काय झालं, 1 नंबरला भरीव वर्तुळ, 2 नंबर 3 नंबर, बाहेर मात्र वर्तुळच आहे पण या साईड मध्ये. म्हणजे 1 व 3 आत आणि सर्वात बाहेर. 1 म्हणजे आत आणि
तीन म्हणजे सर्वात बाहेर सारखे आहे बघा. आत वर्तुळ बाहेर वर्तुळ, आत त्रिकोण बाहेर त्रिकोण, आत त्रिकोण बाहेर त्रिकोण, म्हणजे 1 व 3 आकृती सारखी आहे. तर या ठिकाणी बघा 1 नंबरला वर्तुळ, 2 नंबरला सुद्धा वर्तुळ आणि 3 नंबरला चौकोन. मग सारखे कुठे आहे 1 व 2 ला. मग बघा 2 3 बी सी डी मध्ये 1 व 3 आकृती सारखी आहे. तर ए मध्ये मात्र 1 व 2 सारखे आहे. म्हणून काय तर वेगळी कोणती आहे ए नंबर. म्हणून आपलं उत्तर आहे बघा ए. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर ए. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा आता या ठिकाणी चौकोन, ह्याही ठिकाणी चौकोन, ह्याही ठिकाणी चौकोन, ह्याही ठिकाणी चौकोन, काही वेगळे पण नाही. आता या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण, याही ठिकाणी त्रिकोण, काही वेगळे पण नाही. पण या ठिकाणी हा स्टार आहे तो 5 कॉर्नर वाला आहे, 5 कॉर्नर वाला. बघा 1 कॉर्नर, 2 कॉर्नर, 3 कॉर्नर, 4 कॉर्नर, 5 कॉर्नर. म्हणजे या स्टारला किती कॉर्नर आहे 5. या स्टारला पण किती कॉर्नर आहे 5. या स्टारला पण किती कॉर्नर आहे 5. या स्टारला मात्र 6 कॉर्नर आहे. मग सरळ सरळ आहे ना ए बी आणि डी 5-5 कॉर्नर सारखेपणा. आणि बी मध्ये मात्र 6 कॉर्नर. म्हणून वेगळी आकृती कोणती आहे बी. हेच आपलं उत्तर आहे. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा आता या ठिकाणी काय झालं आतमध्ये एक अशा प्रकारची आकृती आहे बघा. मग आता वरती काय वर्तुळ अशी आकृती आली बघा यू. या साईडला मात्र अशी आकृती गेली. म्हणजे या साईडला आतमध्ये तिचं तोंड आहे तर या साईडला बाहेर आहे. ह्या साईडला काय झालं बाहेर आहे, खालच्या साईडला आतमध्ये आहे, या साईडला परत आतमध्ये आहे. आणि एक लक्षात घ्या आता अशी आकृती कोणकोणती आहे बघा. वरती लक्ष द्या या ठिकाणी आतमध्ये तोंड बाहेर तोंड ए आहे. अशीच कोणती आहे बघा या ठिकाणी सी पण आहे. अशीच कोणती आहे बघा एक आतमध्ये एक बाहेर डी पण आहे. तिघांमध्ये साम्य आहे. पण या बी मध्ये हे पण आतमध्ये तोंड आहे हे पण आतमध्ये आहे म्हणजे वेगळं आहे. म्हणून वेगळी आकृती आहे बघा या ठिकाणी बी. आणि तेच आपलं उत्तर आहे ना वेगळे पण. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. सेव्ह बी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा अशी आकृती तयार झालेली आहे. हा या ठिकाणी जो कोण आहे बघा ह्याला म्हणतो आपण काटकोन 90 अंशाचा. असा कुठं कुठं आहे बघा ए मध्ये आहे, तसाच बी मध्ये आहे आणि तसाच डी मध्ये सुद्धा आहे. या ठिकाणी मात्र कोण छोटा झाला, छोटा झाला. या ठिकाणी काटकोन म्हणजे 90 अंशाचा, याही आकृतीमध्ये 90 अंशाचा, याही आकृतीमध्ये 90 अंशाचा, यामध्ये मात्र 90 पेक्षा कमी म्हणजे काटकोन सॉरी कोणता लघुकोन आहे. म्हणून आपली वेगळी आकृती बघा सी. तेच आपलं उत्तर आहे. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता बी नंबरची आकृती असा बघा हा झाला आपला सरळ चौकोन, याला आपण चौरसही म्हणतो. पण तो असा न करता ताणावा. मग तो कसा होणार बघा असा. मग या ठिकाणी घेतला भरीव सर्कल वर्तुळ, या ठिकाणी रिक्त हाफ सर्कल. मग पण तो कोणकोणत्या बाजूंकडे आला बघा ह्या जवळ जवळ येणार आहे. दूर दूर जाणार आहे का नाही, जवळ जवळ येणार आहे. मग कुठे येतो अशी आकृती इथं आहे बी मध्ये, सी मध्ये पण आहे, डी मध्ये पण आहे. पण ए मध्ये मात्र या जवळच्या बाजूजवळ न देता या दूरच्या बाजूकडे दिला. बरोबर आहे. म्हणून ह्याचं वेगळेपणच ते आहे ना मग. बरोबर आहे. म्हणून वेगळी आकृती बघा ए. म्हणून आपलं उत्तर आहे ए. सिलेक्ट ऑप्शन नंबर ए. सेव्ह अँड नेक्स्ट. या ठिकाणी त्रिकोण, पंचकोन, पंचकोन, चौकोन. पण फरक असा आहे बघा या ठिकाणी डाव्या बाजूकडे रेष बाहेर निघते, याही ठिकाणी अशी, याही ठिकाणी अशी. या ठिकाणी मात्र उजव्या बाजूकडे चालली बाहेर जाणार.
मग या ठिकाणी डावीकडे, ह्या ठिकाणी डावीकडे, मग डावीकडे ए, डावीकडे सी, डावीकडे डी, पण या ठिकाणी मात्र उजवीकडे बघा अशी, आणि या ठिकाणी कशी बघा, ह्या वरती जर केलं तर डाव्या हाताकडे आणि इथं जाते उजव्या हाताकडे, म्हणून ए सी व डी ह्या आकृत्यांमध्ये साम्य आहे, ह्याच्या बाहेर येणाऱ्या रेषा, बी मध्ये मात्र वेगळेपण आहे, म्हणून आपलं उत्तर आहे बघा बी, म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर बी, सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा, बाहेरून एक सर्कल आहे, आतमध्ये 3 सर्कल, पण 2 एकमेकांमध्ये गुंतलेले आणि 3 त्यांना तिसरं स्पर्शू नाही, ते त्यांच्यामध्ये गुंतलेलं नाही बघा. मग असं ए मध्ये आहे, बी मध्ये सुद्धा एक बाहेरून मोठं सर्कल, आतमध्ये 3, त्यामध्ये 2 सर्कल एकमेकांमध्ये गुंतलेले आणि तिसरं मात्र वेगळं. मग बी मध्ये पण तसंच आहे, सी मध्ये पण 2 सर्कल एकमेकांमध्ये गुंतलेले, तिसरं मात्र वेगळं. पण चौथ्या आकृतीत डी मध्ये काय झाले, 3ही सर्कल एकमेकांमध्ये गुंतले, बरोबर आहे, म्हणून हीच आकृती आपली वेगळी आहे, तेच आपलं उत्तर आहे, म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर डी, सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता या ठिकाणी जर म्हटलं तर आतमध्ये एक चौकोन आहे, त्याच्या बाहेरून दुसरा चौकोन की जो त्याला स्पर्श करत नाही, पण दोनही चौकोन आहेत म्हणजे समान आहे, चौकोन चौकोन समान. बी मध्ये सुद्धा काय झालं, आतमध्ये एक त्रिकोण, त्याच आकाराचा बाहेर दुसरा एक त्रिकोण, मग दोनही त्रिकोण आहेत म्हणजे समान आहे. सी मध्ये सुद्धा आतमध्ये त्रिकोण, बाहेर पण त्रिकोण, दोनही त्रिकोण म्हणजे समान आहेत. डी मध्ये मात्र आतमध्ये त्रिकोण आणि बाहेर वर्तुळ म्हणजे वेगवेगळे आहे. मग सरळ आहे ना, तर ए बी सी यांच्यामध्ये साम्य आहे, डी मात्र त्यांच्यापासून वेगळा, म्हणून आपलं उत्तर आहे डी. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी, सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, या ठिकाणी ए मध्ये आर यू एन, बी मध्ये सुद्धा हेच लेटर आहे, फक्त मागे पुढे झाले बघा, आर यू एन तिथेही आहे. डी मध्ये सुद्धा आर यू एन म्हणजे ए बी आणि डी मध्ये हेच कॉमन लेटर आहे, फक्त मागे पुढे आलेले आहे. सी मध्ये मात्र काय झाला तर आर न येता आर ऐवजी के आला, म्हणजे बदलून आला म्हणजे वेगळा आला ना, म्हणून तेच आपलं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. सिलेक्ट ऑप्शन सी, सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हा व्ही त्याचीच पाण्यातील प्रतिमा त्याच्या बाजूला बघा, व्ही पाण्यातील प्रतिमा शेजारी, या ठिकाणी एम पाण्यातील प्रतिमा शेजारी, या ठिकाणी पी त्याचीच पाण्यातील प्रतिमा शेजारी. मग काय तर ए बी आणि डी यांच्यामध्ये साम्य आहे आणि हे जे ची मात्र आरशातील प्रतिमा आहे, म्हणजे ए मध्ये पाण्यातील, बी मध्ये पाण्यातील, डी मध्ये सुद्धा पाण्यातील, सी मध्ये मात्र आरशातील प्रतिमा आहे. आणि या कशा शोधाव्याच्या हे स्पेशल चॅप्टर आपण शिकणार आहोत बघा. मग काय तर या ठिकाणी सी वेगळे पद आहे, म्हणून आपलं उत्तर आहे बघा सी. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. बघा या ठिकाणी पहिला चौकोन आहे, त्याच्यामध्ये अशी एक लाईन टाकली, अशी एक लाईन टाकली, 4 बाजूचे 4 सारख्या आकृत्या आहेत. बी मध्ये सुद्धा 1 2 3 4 सारख्या आकृत्या आहेत. सी मध्ये सुद्धा सारख्या आकृत्या आहेत बघा. डी मध्ये मात्र 1 2 3 4 वेगवेगळे आकार आहेत. हा वेगळ्या आकाराची आहे, ही वेगळ्या आकाराची आहे, ही वेगळ्या, आणि त्यामध्ये पण लहान मोठे आहे. म्हणजे ह्या आकृतीचे जे 4 भाग झाले हे लहान मोठे झाले. या आकृतीचे 4 भाग झाले मात्र समान आहे. याही आकृतीचे 4 भाग झाले पण समान आहे. याही आकृतीचे 4 भाग झाले पण समान आहे. म्हणजेच काय समान 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 आणि वेगवेगळे. मग उत्तर काय येणार बघा, वेगळी आकृती डी, म्हणजे आपलं उत्तर आहे डी, ऑप्शन नंबर
डी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता या ठिकाणी चौकोन 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 पण मधातून एक अशी टाकली आणि त्याच्या बाजूला तशाच कॉर्नर कॉर्नर मधून याही ठिकाणी कॉर्नर मधून याही ठिकाणी या कॉर्नर मधून म्हणजे तीन आकृत्या सारख्या या ठिकाणी मात्र सरळ सरळ रेषा टाकल्या म्हणून हेच आपलं वेगळे पद उत्तर आहे. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट एक्झाम्पल बघा हा जो ई आहे ई ला किती बाजू आहेत बघा 1 2 3 4. डब्ल्यू ला बघा 1 2 3 4. एम ला 1 2 3 4. व्ही ला मात्र 1 2. मग बघा चार बाजू चार बाजू चार बाजू सारखे पण आहे या ठिकाणी मात्र दोन बाजू म्हणजे वेगळं पद आहे बी तेच आपलं उत्तर आहे. सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा मोटरसायकल स्कूटर सायकल आणि हे तीन चाकाची सायकल ह्याला दोन चाके दोन चाके दोन चाके ह्याला मात्र तीन चाके. मग लक्षात आहे ना तर वेगळे पद तीन चाके तेच आपलं उत्तर. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा आता ही जी आकृती आहे बघा खाली काय झालं तर हे एक वरती या साईडला खाली मग ही आकृती तशीच घेतली बघ काय झालं उजव्या हाताचा खाली आणि या डाव्या हाताला वरती. मग ही जी आकृती अशी आहे हिला पण आपण हा जो एरो वरती केला असा केला तर याच पद्धतीमध्ये येणार. बघा याही ठिकाणी काय तर उजव्या हाताला खाली डाव्या हाताला वरती पण या ठिकाणी मात्र त्याला जर असं करून घेतलं तर हा जो भाग आहे काय होणार हा जो खालचा हा जो लाईन आहे ना तर त्याला अशी केल्यानंतर डाव्या हाताला येणार खाली आणि उजव्या हाताला जाणार वरती. तेच त्याचं वेगळं पण आहे ना म्हणून ही आकृती येते आपल्याला वेगळे पद. ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये हा एक चौकोन आहे मग या चौकोनात एक अशी रेषा टाकली अशी टाकली त्याला क्रॉस मध्ये अशा टाकल्या. मग बघा ही जी एक पहिली अशी रेष या ठिकाणी काटकोन तयार होतो या ठिकाणी काटकोन तयार होतो या ठिकाणी काटकोन तयार होतो. पुन्हा अशा रेषा टाकल्या म्हणजे एक अशी यांच्यामध्ये सुद्धा काटकोनच तयार होतात बरोबर आहे. त्याच पद्धतीत म्हणजे याही ठिकाणी काटकोन तयार होतात याही ठिकाणी काटकोन तयार होतात याही ठिकाणी काटकोन तयार होतात. ह्या ठिकाणी मात्र बघा अशा प्रकारे चौकोन आहेत. मग यांना जर अशी रेषा टाकली बरोबर आहे याला थोडं क्रॉस मध्ये येणार आहे. हे आकृती आपली थोडीशी चेंजिंग मध्ये आली पण अशी येणार या ठिकाणी काटकोन नाही तयार होणार 90 अंशाचा कोन नाही तयार होणार याही ठिकाणी नाही होणार म्हणजेच ए बी व सी मध्ये इथे काटकोन तयार होतात डी मध्ये मात्र काटकोन तयार होत नाही. तेच वेगळे पद आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट मध्ये बघा आतमध्ये एक वर्तुळ बाहेर पण वर्तुळ या ठिकाणी एक चौकोन जसा आतमध्ये आहे तसाच बाहेर पण आहे म्हणजे समान आहे या ठिकाणी आहे आतमध्ये जसा आहे तसाच बाहेर पण आहे समान आहे. या ठिकाणी मात्र आत तीन बाजू असणारी आकृती वर बाहेरून आतमध्ये मात्र 4 बाजू असणारी आहे. बघा आतमध्ये मात्र 4 बाजू असणारी म्हणजे वेगवेगळी आकृती आहे. बघा इथं वर्तुळ बाहेरही वर्तुळ सारखी 4 बाजू असणारी सारखी 4 बाजू असणारी या ठिकाणी बाहेरच्याला 3 बाजू आतल्याला मात्र 4 बाजू वेगवेगळ्या म्हणजे वेगळे पद आहे. बघा सी तेच आपलं उत्तर. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये काय हा एक त्रिकोण आहे बघा त्यामध्ये एक रेषा टाकली
मग दोन त्रिकोण वेगवेगळे झाले. त्यात सर्कल एकाच त्रिकोणात डाव्या बाजूच्या त्रिकोणात ए मध्ये, बी सी मध्ये सुद्धा एक त्रिकोण मोठा, त्यामध्ये एक रेषा टाकली, मग दोन त्रिकोण झाले. त्याच्या उजव्या बाजूला भरीव सर्कल वर्तुळ. मग यामध्ये सुद्धा जे दोन वेगवेगळे त्रिकोण तयार होतात त्यातील एकाच त्रिकोणात भरीव सर्कल आहे, वर्तुळ आहे. या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या याच्यात आले, वेगवेगळ्या याच्यात आले म्हणून तेच त्याचं उत्तर आहे. मग सिलेक्ट ऑप्शन नंबर बी, सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा बरं, या ठिकाणी दिवा, समई, दिवा, पण या ठिकाणी काय होत आहे तर वात टाकून पेटविला जात आहे. या ठिकाणी अगरबत्तीमध्ये मात्र धुवा येत आहे. म्हणजे या ठिकाणी वात टाकून पेटवला जाते. ए बी सी समान आहे, वेगळे पद धुवा, बरोबर आहे अगरबत्ती. म्हणून ऑप्शन नंबर डी उत्तर आहे. बघा आता या ठिकाणी काय झालं, बाहेरील आकृती चौकोन आहे, म्हणजे त्या चौकोनाला चार बाजू आहे. बाहेरील आकृती चौकोन, त्याला चार बाजू. आतील आकृती त्रिकोण, त्याला तीन बाजू. बघा या ठिकाणी बाहेरील आकृती त्रिकोण, त्याला तीन बाजू, आतील फक्त एकच बाजू असणारी. या ठिकाणी बाहेरील आकृतीला 1 2 3 4 5 आणि 6 बाजू. बाहेरील आकृतीला 6 बाजू, आतील आकृतीला मात्र 1 2 3 4 व 5 बाजू. डी मध्ये बाहेरील आकृतीला 5 बाजू, आतील आकृतीला मात्र 4 बाजू. म्हणजेच बघा काय झालं, ए मध्ये बाहेरील आकृती 4, आतील आकृती 3, म्हणजे 1 चा फरक. सी मध्ये सुद्धा बाहेरील आकृती 6, आतील आकृती 5, म्हणजे 1 चा फरक. डी मध्ये सुद्धा बाहेरील आकृतीला 5 बाजू, आतील आकृतीला 4 बाजू, 5 4 1 चा फरक. बी मध्ये मात्र बाहेरील आकृती 3 बाजू, आत फक्त एकच बाजू, म्हणजे 2 चा फरक. मग काय या ठिकाणी ए सी डी मध्ये 1 चा फरक, बी मध्ये मात्र 2 चा फरक. म्हणून हेच आपलं वेगळं, वेगळी आकृती वेगळे पद उत्तर. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट मध्ये बघा, कॅरम बोर्ड, चेस बोर्ड आणि बॅट व 13 पानी पत्ते. तर कॅरम बोर्ड बैठा खेळ आहे, बसून खेळला जातो. चेस सुद्धा बसून बैठा खेळ, आणि पत्ते सुद्धा 13 पानी बसून बैठा खेळ. हा मात्र ग्राउंडवर मैदानावरील खेळ. मग काय वेगळं पद सी, मैदानावरील खेळ. म्हणून सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा, आता या ठिकाणी आत एक चौकोन, आतमध्ये एक छोटा चौकोन असा, त्याच्या बाहेरून दुसरा चौकोन आणि त्याच्या बाहेरून तिसरा चौकोन. बघा पण आता बी मध्ये काय झालं, हा आतला चौकोन, बाजूही कोण दिली पण फरक काय, आतल्या चौकोनाला लागून आतून अशी एक रेषा आली, मग मधल्या चौकोनातून आणि बाहेरच्या चौकोनातून सुद्धा, आणि बाहेर ॲरो दाखवला. मग असं कुठं कुठं आहे, बी मध्ये आहे. असंच आतल्या चौकोनाला स्पर्शून आलेला आहे कॉर्नरला, सी मध्ये पण, आणि असंच डी मध्ये पण, सी मध्ये डी मध्ये पण. ए मध्ये मात्र जो आतला छोटा चौकोन आहे त्याला ही जी रेषा आहे ती स्पर्श केलेली नाही, म्हणून तेच आपलं वेगळं पद आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए वेगळे पद. सिलेक्ट ऑप्शन नंबर ए. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता या ठिकाणी ही जी आकृती आहे सेम अशीच आकृती ए मध्ये, बी मध्ये सुद्धा आणि सी मध्ये सुद्धा. डी मध्ये मात्र वेगळा असा एरो बनलेला आहे, बरोबर आहे. म्हणून वेगळी आकृती बघा डी, तेच आपलं उत्तर. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. आता या साईडला ह्याला जर आपण उभं केलं, बघा असं उभं केलं, तर काय झालं, ह्याला असं उभं केल्यानंतर डाव्या बाजूला भरीव खाली आणि उजव्या बाजूचं रिक्त, वरती डाव्या बाजूला रिक्त, उजव्या बाजूला भरीव.
मग या ठिकाणी डाव्या बाजूला रिक्त, उजव्या बाजूला भरीव. यालाही जर उभं करून घेतलं तर खालून आल्यावर डाव्या बाजूला हे रिक्त येणार भरीव, उजव्या बाजूला रिक्त, वरतून उजव्या बाजूला भरीव, डाव्या बाजूला रिक्त. म्हणजे थोडक्यात खाली आणि वरील फरक असा आहे की इथं डाव्या बाजूला भरीव, वरती उजव्या बाजूला भरीव. असं ह्यामध्ये पण, ह्यामध्ये पण, ह्यामध्ये पण. या ठिकाणी मात्र दोनही डाव्या बाजूला भरीव, दोनही उजव्या बाजूला रिक्त. आणि हेच याचं वेगळेपण. म्हणून आपलं उत्तर आहे सी. नेक्स्ट मध्ये बघा, आता हा बाहेरून चौकोन आहे आणि या चौकोनाला किती बाजू आहेत बघा. वरची एक बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू. आणि या चार बाजू असणारा चौकोन, त्याच्यामध्ये चार सर्कल काढले बघा. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. म्हणजे चार बाजू असणारा चौकोन, त्यामध्ये चारच वर्तुळ काढले. या ठिकाणी तीन बाजू असणारा त्रिकोण, त्यामध्ये तीनच वर्तुळ काढले. या ठिकाणी ही आकृती किती बाजू आहेत बघा. 1 2 3 4 आणि 5. मग त्यामध्ये किती वर्तुळ आहेत मोजू. 1 2 3 4 5. म्हणजे बाहेरील आकृतीला 5 बाजू आहेत, आत 5च वर्तुळ आहे. बाहेरील आकृतीला 3 बाजू आहेत, आत 3च वर्तुळ आहेत. बाहेरील आकृतीला 4 बाजू आहेत, आत 4च वर्तुळ आहेत. या ठिकाणी मात्र बाहेरील बाजू आकृती जी आहे त्याला 3 बाजू आहेत, आतमध्ये वर्तुळ मात्र 1 2 3 4 आहे. म्हणजेच काय, बाजू आणि वर्तुळ वेगवेगळे, म्हणून वेगळे पद आहे बघा डी. तेच आपलं उत्तर. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये आहे चेहरा आहे बघा, फेस आहे. पण ह्यामध्ये ह्याचे डोळे कसे आहेत बघा. अशा भुवया काढल्या आणि त्यामध्ये गोल डोळे आहेत. मग कुठे कुठे आहेत. असे ए मध्ये आहे, असे बी मध्ये आहे आणि असे डी मध्ये सुद्धा आहे. सारखे पण आहे त्यांच्यामध्ये. सी मध्ये मात्र ह्या ज्या भुवया आहेत यांच्यामध्ये अशा प्रकारे डोळे आहेत आणि तेच वेगळे आहेत. मग वेगळे पद कोणत्या डोळ्यानुसार. सी. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. बाहेरून आकृती एक आहे त्रिकोण, ज्याला 3 बाजू आहेत. आतून एक आकृती आहे 5 बाजू असणार. या ठिकाणी बाहेरील आकृती किती आहे बघा. 5 बाजू असणारी. बाहेरील आकृतीला 5 बाजू. आतील आकृतीला बाजू मोजूया. 1 2 3 4 5 6 7. आतील आकृतीला 7 बाजू. या ठिकाणी सी मध्ये बाहेरील आकृतीला 1 2 3 4 5 6 बाजू. बाहेरील आकृतीला 6 बाजू, तर आतील आकृतीला 4 बाजू. 1 2 3 4 4 बाजू. डी मध्ये बाहेरील आकृतीला 4 बाजू, आतील आकृतीला 1 2 3 4 5 6. आतील आकृतीला बघा. म्हणजे जास्त कुठं प्रत्येकामध्ये काय झालं. ए बी आणि सी मध्ये सॉरी डी मध्ये काय झालं तर बाहेरील आकृतीला कमी बाजू आणि आतील आकृतीला जास्त बाजू. आतील आकृतीला बाहेर 3 8 5 म्हणजे 2 जास्त. या ठिकाणी बाहेर 5 आत 7 2 जास्त. पण कुठे आहे आतमध्ये जास्त. या ठिकाणी कुठे आहे आतमधील आकृतीला जास्त. डी मध्ये सुद्धा काय झालं. बाहेरील आकृतीला 4 तर आतील आकृतीला 6 2 बाजू. पण कशा आहे आतील आकृतीला जास्त. आणि सी मध्ये मात्र बाहेरील आकृतीला जास्त, आतील कमी. बघा म्हणजे बाहेरील आकृतीला 2 बाजू जास्त, आतील आकृतीला मात्र कमी. म्हणजेच काय आतील 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 सारखे पण आहे ना. सी ला मात्र बाहेरील आकृतीला जास्त आहे, म्हणून वेगळे पद काय आहे सी. जे आपलं उत्तर आहे. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा आता या ठिकाणी हा असा एक चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये या कॉर्नरला एक अशी आकृती आहे. समोरच्या कॉर्नरला सेम आकृती आहे. या ठिकाणी या कॉर्नरला बघा समोरासमोरचे कॉर्नर. समोरासमोर
स्टार असणार आहे. आणि रिक्त व भरीव वर्तुळ समोरासमोर, रिक्त व भरीव वर्तुळ समोरासमोर. या दोन मध्ये सुद्धा बघा ए मध्ये, बी मध्ये, डी मध्ये सुद्धा हा रिक्त सर्कल मध्ये हा जो अशी आकृती आहे ही समोरासमोर आणि रिक्त व भरीव समोरासमोर. बघा या ठिकाणी रिक्त व भरीव समोरासमोर, रिक्त सर्कल मध्ये एक क्रॉस चिन्ह समोरासमोर, या ठिकाणी समोरासमोर, या ठिकाणी मात्र अशा पद्धतीत दिले. बरोबर आहे. मग वेगळी आकृती कोणती आहे तर सी. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा बैलगाडी रस्त्यावर चालते, सायकल रस्त्यावर चालते, टांगा 3 चाकी गाडी रस्त्यावर चालते. या ठिकाणी शिडाचे जहाज हे मात्र पाण्यात चालते. म्हणून काय वेगळे पण बघा रस्ता 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 ए बी डी सेम हे मात्र पाण्यात चालते. वेगळे पण हेच आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. बघा आता या ठिकाणी काय दोन रेषा अशा आहेत बघा. ह्यांच्यामध्ये एक अशी टाकली, अशी टाकली आणि या ठिकाणी सर्कल सर्कल सर्कल, इथं खाली बाहेरील बाजूला सर्कल वर्तुळ. असं ए मध्ये आहे, असंच बी मध्ये सुद्धा आहे, असंच डी मध्ये सुद्धा आहे. सी मध्ये मात्र हे इथं जे वर्तुळ होतं इथं न टाकता इथं टाकलं, तेच त्याचं वेगळेपण. म्हणून वेगळी आकृती आहे बघा, वेगळेपण सी. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. बघा हे जे हाफ सर्कल आहे, हाफ सर्कल आहे, ह्याला जर आपण फिरून असं घेतलं तर ह्याच्या उजव्या बाजूला भरीव सर्कल आहे. बघा काय हे जे हाफ सर्कल आहे ह्याच्या उजव्या बाजूला, उजव्या बाजूच्या कोपऱ्यात भरीव सर्कल आहे. बघा हे जे हाफ सर्कल आहे ह्याच्या उजव्या बाजूला भरीव सर्कल आहे. या ठिकाणी मात्र हे जे हाफ सर्कल आहे ह्याच्या डाव्या बाजूला आहे. मग बघा बरं उजवी 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 डावी, वेगळे पद आहे बघा डी. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. सेव्ह अँड नेक्स्ट. मुलगी कम्प्युटरवर काम करते, तबला वाजवते, चित्र काढते आणि डान्स करते. म्हणजे एक कला आहे त्यांच्या अंगी. कोणीही तबला नाही वाजवणार, तबला वाजवण्याची एक कला आहे. चित्र काढणे ही सुद्धा एक कला आहे, डान्स करणं ही सुद्धा एक कला आहे. आणि हे 3 काम काय तर वेगवेगळे कलाकारच करू शकतात. कम्प्युटरवर काम कोणीही करू शकते, फक्त स्पीड तो कमी जास्त असेल. म्हणजे या 3 वेगवेगळ्या कला आहे, हे मात्र कोणीही करते, हे कलाकार नाही. म्हणून वेगळं पद आहे बघा ए. नेक्स्ट एक्झाम्पल बघा हे जे आपलं त्रिकोण आहे, या साईडला जी रेषा आहे ही कुठे आली बघा उजव्या बाजूला, याच्यामध्ये उजव्या बाजूला. इथं सुद्धा ही जी खालची ही रेषा आहे ही सुद्धा खालून घेतलं तर उजव्या बाजूला. ही आकृती जर अशी फिरवून घेतली, वरची बाजू खालून घेतली तर ही जी रेषा येणार आहे ही कोणत्या बाजूला येणार बघा उजव्याच बाजूला येणार. या आकृतीला जर आपण सरळ केलं तर ही जी खालची ही रेषा आहे ही उजवीकडून न येता डावीकडून येणार आहे. कोणती ही रेषा. आणि तेच त्या आकृतीचं वेगळेपण आहे. म्हणून उत्तर आहे बघा वेगळी आकृती सी. सिलेक्ट ऑप्शन नंबर सी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा या ठिकाणी आतमध्ये वर्तुळ बाहेर वर्तुळ, या ठिकाणी आतमध्ये त्रिकोण बाहेर त्रिकोण, या ठिकाणी आतमध्ये वर्तुळ बाहेर पण वर्तुळ, या ठिकाणी आतमध्ये त्रिकोण बाहेर मात्र चौकोन. मग यामध्ये वेगळेपण आहे, म्हणून हेच आपलं उत्तर आहे. सिलेक्ट ऑप्शन नंबर बी. सेव्ह अँड नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा हा एक त्रिकोण आहे, हा असा त्रिकोण, यातून मधून एक रेषा टाकली त्याला बरोबर हा एक दोन समान भागामध्ये विभाजित झाला. या मोठ्या चौकोनामध्ये सुद्धा अशी रेषा टाकली, मग वरचा खालचा 2 समान भागामध्ये विभाजन झालं. ह्यामध्ये सुद्धा अशी रेषा टाकली तर हे 2 समान भागामध्ये विभाजन झालं. या ठिकाणी अशी रेषा टाकल्यामुळं वरचा भाग व खालचा भाग हे मात्र असमान वेगवेगळे झाले.
म्हणजे ए बी डी मध्ये समान 2 भाग तयार होतात, सी मध्ये होणारे भाग मात्र वेगवेगळे होतात, म्हणून आपलं उत्तर आहे सी. नेक्स्ट बघा, डोळे, कान, तोंड, ओठ हे चेहऱ्याचे भाग आहेत, हात मात्र वेगळा झाला म्हणून हे वेगळी आकृती. उत्तर आहे बी. सेव्ह अँड नेक्स्ट. बघा, एक रेषा, त्याच्या या बाजूला अशी आकृती आहे, तशीच आकृती त्या रेषेच्या उजव्या बाजूला पण त्या मधील रेषेच्या डाव्या बाजूला जी आकृती आहे त्याचीच आरशातील प्रतिमा उजव्या बाजूला ए मध्ये. बी मध्ये सुद्धा ही एक रेषा आहे, ही जी आकृती आहे त्याच्या उजव्या बाजूला त्याचीच आरशातील प्रतिमा सेम आहे. सी मध्ये सुद्धा ही रेषेच्या डाव्या बाजूला जी आकृती आहे त्याचीच आरशातील प्रतिमा उजव्या बाजूला. डी मध्ये मात्र वेगळी आकृती आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे डी. सिलेक्ट ऑप्शन नंबर डी. आणि शेवटचा आपला एक प्रश्न आहे बघा, हा असा जो आयत आहे, यात काय झालं, असा घेतल्यानंतर या याला जर आपण असं उभं केलं तर अशी आकृती जाणार, बरोबर आहे, अशी, आणि वरती येणार प्लस चिन्ह, अधिक चिन्ह. मग अशीच आकृती ह्याला जर उभं केलं आपण तर अशीच आकृती सी मध्ये पण तयार होणार. ह्याला जर असं उलट करून प्लस चिन्ह वरती नेलं, बघा सर्व ठिकाणी प्लस चिन्ह, तर सेम अशी आकृती तयार होते ए मध्ये, सी मध्ये, डी मध्ये. बी मध्ये मात्र बघा ही अशी न जाता अशी येणार, म्हणून वेगळी आकृती बी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी 60 एक्झाम्पल या ठिकाणी पूर्ण सोडवून घेतलेले आहेत. आणि नवोदय परीक्षेमध्ये यावर निश्चितपणे 4 प्रश्न आलेले असतात की एका प्रश्नाला 1.25 मार्क्स, 1.25 मार्क्स. हा व्हिडिओ जर तुम्ही पुन्हा 3-4 वेळा बघितला तर हीच जी संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे, त्या ठिकाणी जर ते तुम्ही आणखी 4-5 वेळा सोडून बघितलं तर यातला एकही मार्क्स तुमचा कटणार नाही. तर आपण या ठिकाणी तुम्ही बघा, तर ही टेस्ट तुम्ही वारंवार सोडवली 4-5 वेळा, 5-10 वेळा, तर तुमचा एवढा सराव होणार. हा संपूर्ण व्हिडिओ 10 वेळा बघा, संपूर्ण टेस्ट 10 वेळा सोडवा आणि संपूर्ण टेस्ट सोडवल्यानंतर सबमिट करा, की ज्यामध्ये तुम्हाला 60 प्रश्न जर बरोबर आले तर 75 मार्क्स येतील. 10 वेळा जर तुम्ही ही प्रक्रिया केली तर यातील एकही मार्क्स तुमचा कटणार नाही. तर आता ही टेस्ट सबमिट करून बघूया. सबमिट टेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे संपूर्ण मानसिक क्षमता चाचणी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. संपूर्ण अंकगणित, मराठी सुद्धा या ठिकाणी आपण शिकणार आहोत, की ज्यामध्ये तुमची 90+ मार्कांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर याच ठिकाणी आपण संपूर्ण ऑनलाईन लेक्चर सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे. तरी ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला माझा मोबाईल नंबर 97 67 32 65 86 ह्या नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण नवोदय ऑनलाईन प्रवेश परीक्षा तयारीसाठी बॅच जॉईन करू शकता. तर राहिलेला भाग आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. धन्यवाद.